नमस्कार. नमस्कार. मी गोसेवक अतुल शिंदे. गेली 13 वर्षापासून गोसेवेच्या कार्यामध्ये स्वतःला मी झोकून दिलेलं आहे. आज भारत देशामध्ये जी काही परिस्थिती आहे गोमातेबद्दलची, त्यासाठी आम्ही तन मन धनाने सर्व हे कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी आणि समाजाला एक नवी दिशा देण्यासाठी प्रयत्न करतो आहे. तसंच आम्हाला या गोखळी ग्रामस्थांनी स्वदेशी मेला या माध्यमातून आमची उत्पादनं गावकऱ्यांना आणि परिसरातल्या लोकांना दाखवून देण्यासाठी इथं आमंत्रित केलं. त्याबद्दल त्यांचे शतशः धन्यवाद. आज आपल्या ज्या या गोमातेपासून जी उत्पादनं बनवली जातात आहे, दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या वस्तू आहेत, जसं की साबण आहेत, दंतमंजन आहे, गोमय उत्पादन आहेत, गोमूत्र अर्क, गोमूत्राच्या गोळ्या आहेत. तर ॲलोपॅथीची जी काही महागडी औषधं आहेत आणि त्याच्यापासून होणारे दुष्परिणाम आहेत ते टाळण्यासाठी आज गोमातेची किती आवश्यकता आहे हे प्रत्येक नागरिकाला आपण पोचवण्याची काळाची गरज ठरलेली आहे. आणि अशा पद्धतीने लोकांचे लाखो रुपये वाया चाललेले आहेत आणि लोक आजाराने ग्रस्त झालेले आहेत. त्यासाठी आज ही जी गोमातेची सेवा आहे आपण प्रत्येक घराघरामध्ये पोचवण्याचं एक आव्हान आपल्यासमोर आहे. आणि लोकांना हे लक्षात आणून दिलं पाहिजे की आपल्या दारातून जर आपण गाय हद्दपार केली तर आपल्या शेणामाने गोमूत्रापासून जी शेती होणारी, जी पारंपरिक शेती आहे ती पण नष्ट होणार आहे आणि ती जमीनही खराब होणार आहे आणि आपलं शारीरिक सगळ्या लोकांचं आरोग्यही बिघडणार आहे. त्यासाठी मी संदेश देऊ इच्छितो की आज प्रत्येक गावकऱ्याने आपल्या दारामध्ये एक गोमाता ठेवावी आणि त्या गोमाता आधारित गोबर गोमूत्रापासून जी काही उत्पादनं बनवली जात आहेत त्याचाही स्वतःच्या घरामध्ये वापर करावा. आणि शेतासाठी लाखो रुपयाचं जे तुम्ही रासायनिक खतं वापरली जात आहेत ती बंद करावीत. म्हणजे तुमच्या घरालाही आरोग्य लाभेल आणि समाजालाही त्याचा एक चांगला आपल्याला संदेश देता येईल की आपली जी पारंपरिक चिकित्सा आहे त्या चिकित्सेमधला गोमूत्र वापर करायला पाहिजे. घराघरामध्ये जी काही आजार माणसं ग्रस्त झालेली आहेत ती ग्रस्त झालेली माणसंसुद्धा साध्या साध्या गोमूत्रापासून कॅन्सरपर्यंतचे पेशंट आज दुरुस्त होत आहेत. त्यासाठी लाखो रुपये लोक खर्च करत आहेत. तर ते खर्च होणारे पैसे जर गोमातेसाठी काम करणाऱ्या मंडळींना आणि गाईच्या प्रचार प्रसारासाठी जर वापरले तर गोमाता पुढे घेऊन जाण्यासाठी आणि गाईचा वापर माणसाच्या प्रत्येक घरातल्या आरोग्यासाठी उपयोगी पडणार आहे. एवढं बोलतो आणि मी या सगळ्या धन्यवाद देतो गोखळीकर ग्रामस्थांना की आम्हाला अशा प्रकारची संधी दिली. धन्यवाद. जय गोमाता. जय गोमाता.